सकाळ घेतलं नवरदेवाला ब्लॉगमध्ये. नंतर आपण पण बसलो दुरकून रेडी. जेवण बिवण चालू होते सगळ्यांचे. आपण जेवण करून घेतलं होतं. नंतर ही आपली काकी आहे. घेतलं त्यांच्यासाठी एक फोटो काढून. सगळे तर उरकायला लागले. आपण पण उरकून यावं म्हणलं हळदीसाठी. मस्तमध्ये काळी वेळी कपडे घातले, टोपी घातली मस्तमध्ये. नंतर काय तर सगळेजण आपल्या काका वाढदिवस करायला जमलेच होते. फेटा बांधायचा चालू होता. वाढदिवस एक नंबर झाला. सगळ्यांनी केक पाकून केक खाल्ला, केक कापला. मग काय आता वाढदिवस तर झाला. आताला हळद्या कार्यक्रम बघा. आधी तर आंघोळ घालायला चालूच होती. नवरदेवाला आंघोळ घालून झाली. आंघोळ घालून झाल्यानंतर सुरेश भाऊ आला. आपला सुरेश भाऊला पण घेतलं ब्लॉगमध्ये. बाळा बसला होता मोबाईल बघत. नंतर नवरीला आंघोळ घालायला वेळ झाला होता. नवरीला पण आंघोळ घालून घेतली. आंघोळ घालायला चालू आहे. नंतर देवळात सगळी पुचली हळद्या कार्यक्रमाला. तिथं आलता आद्या पण. आद्याला घेतलं ब्लॉगमध्ये. सगळ्यांनी पटापटा हळद्या लावून घ्यायला चालू केला. बघा एकदा हळद्या लावून घ्यायला चालू आहे त्या. हळद्या लावाय वेळ चालूच होता, पण आपल्याला काय आणि टायमिंग आला नाही. आपण पण थोड्या वेळानं हळद्या लावून घेतल्या, पण आपण काय व्हिडिओ काढला नाही. सगळ्यांच्या हळद्या लावून झाल्या. नंतर जायचं होतं फोटो काढाय मग नवरा नवरीचा. मग सगळेजण गेले फोटो काढायला. वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढून घेतलं. आणि आजचा ब्लॉग इथे संपला. लाईक करा, फॉलो करा.